सुरेंद्र कथा इथे विधानसभेचे सन्माननीय सदस्य आमदार संजय जगताप यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. जेजुरी इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर असोसिएशन त्याचे प्रमुख रामदास कुटे, डॉक्टर संजय जगताप, प्रशांत हेगडोरानी, सुदामा पायवे, समाजराव झेंडे, नितीन गांधी, देवीबाई वारनाई, माणिकराव झेंडे, अजित सोमन, जगन्नाथराव शेवाळे, विजयराव कोलते, सुधाकरराव टेकावले आणि जी जगताप, अन्य सगळे सरकारी आणि उपस्थित बंधू-भगिनी. आजचा दिवस हा सगळ्या जगामध्ये महिलांचा सन्मान करण्याच्या संबंधीचा दिवस. या दिवशी एक काम माझ्याकडे सुद्धा झालं. मी महाराष्ट्राचा प्रमुख होतो त्यावेळी देशामध्ये पहिल्यांदा महिला धोरण हे आम्ही नेहरू सेंटर नावाच्या संस्थेमध्ये जाहीर केलं आणि ते जाहीर करत असताना देशाचे उपराष्ट्रपती हे त्या ठिकाणी आले. त्या धोरणामध्ये काही गोष्टी होत्या. एक तर महत्त्वाची गोष्ट अशी होती की अधिकार हातामध्ये देण्याच्या संबंधीची कल्पना त्या महिला धोरणात असते. कर्तृत्व हे फक्त पुरुषांच्याकडेच असं नाही, कर्तृत्व हे महिलांच्यामध्ये सुद्धा असतं. ते कर्तृत्व दाखवण्याची संधी आणि अधिकार हा त्यांना द्यायला हवा आहे. आज आपण जर कुणालाही जुन्या पिढीच्या माणसाला प्रश्न विचारला की देशाच्या स्वातंत्र्याच्या नंतर या देशाचं काम समर्थपणाने करणारा प्रधानमंत्री या देशात कोण होऊन गेला तर लोक उत्तर देतात इंदिरा गांधी. म्हणजे इंदिरा गांधी एक महिला भारतासारखा देश समर्थपणाने चालू शकतो आणि जगामध्ये या देशाचा नावलौकिक पडत होता. याचा अर्थ हा आहे की कर्तृत्व दाखवण्याची संधी महिलांना मिळाली तर महिलासुद्धा अतिशय उत्तम काम करत असतात आणि म्हणून त्यांचा सन्मान आज सगळ्या जगामध्ये केला जातो. हा त्यांचा जागतिक महत्त्वाचा दिवस आज या ठिकाणी आपण भेटतो याचा मला आनंद आहे. दुसरी एक गोष्ट आहे की हा आजचा कार्यक्रम औद्योगिक संघटनेने या ठिकाणी आयोजित केला. तो करत असताना आज या ठिकाणी ज्याचा उल्लेख केला गेला की 180च्या जवळपास छोटे मोठे कारखाने आणि 12,000 कामगार या ठिकाणी काम करतात. खरं म्हणजे त्या सगळ्या दुष्काळी भाग आज जेजुरी वळल्याच्या नंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे येतात. ते खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी आणि त्याचा आदर अभिमान आपल्या सगळ्यांना आहे. पण जेजुरीची दुसरी एक बाजू आहे पाण्याचं दुर्भिक्ष, फिरायला दुष्काळाचं संकट. पण तिसरी एक ही बाजू अशी आहे की या संकटात सुद्धा मात करण्याची धमक इथे लोकांच्यामध्ये आहे आणि त्यासाठी काय पाहिजे ते कसे कुठेही काम करते, छोटे मोठे व्यवसाय करते, मुंबईच्या मार्केटमध्ये आपलं स्थान प्रस्थापित करते. हे जेजुरीकरांचं आणि पुरंदरकरांचं वैशिष्ट्य आहे.
एक काळ असा होता की महाराष्ट्राच्या पुढच्या एस.टी स्टँडवर घेतलं तर त्या एस.टी स्टँडवर रसवंती नावाचं एक दुकान असायचं आणि उसाचा चांगला रस त्या ठिकाणी मिळायचा. आणि तो रसवंती चालवणारा घटक हा कटाक्षानं पुरंदर तालुक्यातला हा असायचा. हे वैशिष्ट्य या तालुक्याचं आहे. हे एवढंच असं सांगतं की संकट आहे, अडचण आहे, पण त्याच्या मात करण्याची हिंमत आम्हा सगळ्यांच्यावर आहे. आणि आजचा हा कार्यक्रम त्या संदर्भाचा महत्त्वाचा आहे. आज क्रीडा संकुल या ठिकाणी उभं केलं. हरिभक्त महाराज दादासाहेब सोनवणे यांच्या नावानं लायब्ररीचं कोर्स तुम्ही या ठिकाणी केलं आणि आम्हा सगळ्यांना या कार्यक्रमाला त्या ठिकाणी निमंत्रित केलं. पाणी ही या भागाची महत्त्वाची गरज आहे. त्याच्यामध्ये आणखी काय करता येईल का याबद्दलची चर्चा दररोज चालू आहे. आपण काही निर्णय घेतले. मला आठवत आहे मी कॉलेजमध्ये शिकत होतो त्यावेळेला या भागात आल्याच्या नंतर एकच मागणी असायची इथून ते वडगाव प्रेम नाझियाचं धरण झालंच पाहिजे. आणि असं वाटायचं की एकदा नाझिया झालं की सुजाराम सोफाला होईल. शेवटी नाझिया झालं पण नाझियाला सुद्धा मर्यादित पाणी आहे. नाझिया ही सगळी गरज भागू शकत नाही. आणि म्हणजे आणखी काय करता येईल का याचा विचार केला. माझ्याकडे राज्याची सूत्र असताना जाणारी शेतसाई आणि त्याच्यावर एक आणखी योजना या भागाच्यासाठी केली. आपण नदीचं पाणी या ठिकाणी आणलं, ठरवलेलं तर फुले शहराचं खराब पाणी ते या ठिकाणी आणलं आणि काही ना काहीतरी शेती संस्थाने कशी याची काळजी घेतली. आणि इथल्या बहात्तर शेतकऱ्यांनी पाणी कमी आहे पण कमी पाण्याची फळबाग शेती या ठिकाणी कशी करता येईल याचा विचार केला. आणि आज या तालुक्याचं अगदी हे भारताच्या बाहेरसुद्धा जायला लागलेलं आहे. आणि हे कर्तृत्व इथल्या तरुण शेतकऱ्यांनी दाखवलं. याचा अर्थ एकच आहे, संकट आहे पण संकटावर मात करण्याच्या बद्दलची एक हिंमत या ठिकाणी. या सगळ्यांना आणखी एक महत्त्वाची जोड करण्याची आवश्यकता आहे. आणखी म्हणजे उद्योगधंद्याची जोड. 2 कारखाने या ठिकाणी होते. आज कल्याणी साहेबांनी एका कारखान्याची जबाबदारी घेतली आणि किर्लोस्कर कुटुंबियांनी सुद्धा एका महत्त्वाच्या कारखान्याची जबाबदारी आपल्याला खाली घेतली. थोड्या दिवसामध्ये या कारखानदारीचं योग्य विस्तारित स्वरूप हे आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. आज या ठिकाणी 12,000 काम करतात लोक, पण किर्लोस्कर आणि कल्याणी यांची कारखानदारी झाल्याच्या नंतर अधिक लोकांना काम मिळेल. आणि त्याहीपेक्षा आज या ठिकाणी जिमामध्ये इथं वैशिष्ट्य आहे. इथं कोणी किर्लोस्कर नाही आहे, इथं कोणी टाटा बिर्ला नाही आहे, पण इथं कष्टानं उजाळलेल्या सामान्य आणि मध्यम वर्गाचे उद्योजक आहेत आणि त्यांनी आज या ठिकाणी मोठं काम करून दिलेलं आहे. ज्या दिवशी किर्लोस्कर आणि कल्याणी यांची कारखानदारी या ठिकाणी विस्तारित स्वरूपात येईल त्यावेळी माझी खात्री आहे की इथल्या उद्योजकांना सुद्धा अधिक काम मिळेल आणि असा या संस्थेचा विस्तार हा करण्याच्या उद्देशाची गरज ही निश्चितपणानं आज या ठिकाणी मागेल. आज महाराष्ट्रामध्ये कारखानदारी वाढवण्याचा विचार हा अतिशय कायमचा विचार आहे. एकेकाळी फक्त कारखाने हे मुंबई आणि ठाण्यामध्ये होते. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि यशवंतराव चव्हाणांनी पुण्याच्या जवळ पिंपरी चिंचवडला औद्योगिक वसाहत उभी करण्याचा निर्णय घेतला. मला आठवत आहे की त्यांनी स्वतः JRD टाटांना बोलून घेतलं आणि टाटा नगरला त्यांचा जो कारखाना आहे स्टीलचा त्याच्यामध्ये एक्सपान्शन करायचं होतं.
त्याचे एक्सपान्शन महाराष्ट्रात करा आणि पुण्यात करा या प्रकारचा आग्रह यशवंतराव चव्हाणांनी केला. ते त्याच्यामध्ये जाताना आणि त्याचा परिणाम चाचणीची विनंती स्वीकारली आणि टेल्कोसारखा कारखाना आज पिंपरी चिंचवड झाला. टेल्को हा नुसता टेल्को कारखाना नाही, हजारो छोट्या उद्योगांना काम देणारा तो कारखाना आहे आणि त्याचा परिणाम आज पिंपरी चिंचवड हे औद्योगिक क्षेत्र महत्त्वाचं होऊन गेलं. अनेक लोकांनी सुद्धा नंतरच्या कालावधी लक्ष घातलं. माझ्याकडे राज्याची सूचना आली. मी विचार हा केला की एके ठिकाणी कारखानदारी काढणं वाढवणं हे खरं नाही. त्याच्यातून सार्वजनिक प्रश्न येतात, कामगारांचे प्रश्न येतात, वेगळ्या चळवळी येतात आणि कारखानदारी वाढवायची असेल तर एका ठिकाणी न करता ती विकेंद्रित स्वरूपामध्ये कशी करता येईल ही भूमिका माझ्या अधिकाऱ्यांच्या समोर मी मांडली आणि त्याच्यातून आम्ही काही निर्णय घेतले. त्या निर्णयाचा एक भाग जेजुरी हा होता, त्या निर्णयाचा भाग रांजणगाव होता, त्या निर्णयाचा भाग निर्भर होता, त्या निर्णयाचा भाग बारामती औद्योगिक वसाहत होती, त्या निर्णयाचा एक भाग साखरचा औद्योगिक वसाहत होती आणि त्या निर्णयाचा एक भाग नदीच्या पलीकडे गेल्यावर शिरोळ हे ठिकाणी दिसतं. विकेंद्रित स्वरूपामध्ये ही वाढ करण्याच्या जवळची संकल्पना ही राबवली आणि त्यामुळं ही विस्तारित कारखानदारी आज पुणे आणि पुण्याच्या आजूबाजूला उभी राहिलेली आहे. हजारो लोकांना काम झालं आणि दुनियामध्ये इथं तयार झालेला माल हा निर्यात होऊ शकतो. आज इथल्या लहानशा औद्योगिक वसाहतीमध्ये सुद्धा एका कंपनीचा माल हा जगाच्या बाजाराने 16 देशात जातो. त्याचा अभिमान आहे आपल्याला. हे होऊ शकतं या ठिकाणी आणि ही करण्याची कुवत आहे. आणि त्याच्यामध्ये दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, ही कारखानदारी वाढली मग त्या कारखानदारीचं वैशिष्ट्य काय. मला अनेक उद्योजक भेटतात आणि इथं कारखानदारी काढण्याच्या उद्देशी चर्चा करतात. त्याच्यामध्ये एक गोष्ट कशा खेळणे सांगतात की महाराष्ट्रामध्ये कारखानदारी काढणं त्याचा अर्थ इथं कारखान्यात काम करणारा जो कामगार आहे, म्हणजे महिला असेल किंवा तरुण असेल, या सगळ्यांची प्रगती उत्पादकता ही देशाच्या अन्य राज्याच्यापेक्षा अधिक आहे आणि औद्योगिक शांतता ही तर अधिक आहे आणि त्यामुळे इथं उद्योग काढणं हे आम्हा सगळ्यांच्या हिताचं आहे असं उद्योजक सांगतात. माझी विनंती हीच आहे की हे वातावरण आपण कायम ठेवलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये पाण्याची अडचण आहे. देशामध्ये आज 40% जमीन ही बागायत आहे. काही राज्यामध्ये पंजाबसारख्या राज्यात तुम्ही गेला, हरियाणासारख्या राज्यात गेला, तिथं 94% जमीन ही कायमची बागायत आहे. आणि याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये 18 ते 19% ही जमीन बागायत आहे. याचा अर्थ पाण्याची या ठिकाणी कमतरता आहे आणि त्यामुळे निवड शेतीवर अवलंबून राहिलं ही गोष्ट महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं पुरेच नाही आणि त्या शेतीला उद्योगधंद्याचा जोड हा असण्याची आवश्यकता आहे आणि ती विस्तारित स्वरूपामध्ये कारखानदारी आपण काढू शकतो आणि कमी पाण्यामध्ये कारखानदारी त्या ठिकाणी उभी करू शकतो तर महाराष्ट्राचं चित्र हे आणखी चांगलं होईल आणि त्या रस्त्याने आपल्या सगळ्यांना आज या ठिकाणी जायचं आहे. आज मला या ठिकाणी यायला मला पण तुमचा आनंद आहे. काहीतरी वेगळं आपण करतो. आत्ता तुमच्याच्या एका तरुणीनं त्यांच्या इंडस्ट्रीची माहिती या ठिकाणी दिली. दुष्काळी परिस्थिती होती म्हणून माझ्याकडे ज्यावेळी देशाचं शेती खातं होतं तेव्हा सगळ्या देशामध्ये मी शेततलावाची कल्पना मांडली आणि शेततलावाच्यासाठी अनुदान देण्याची भूमिका घेतली. पण नंतर लक्षात आलं की शेततलावामध्ये पाणी साचलं आणि नंतर ते जातं झिरपून. पण त्याच्यामध्ये प्लॅस्टिकचं कव्हर टाकायची गरज होती
आणि ते प्लास्टिकचं कवर निर्मिती आज जेजुरीमध्ये होते आणि त्या प्लास्टिकच्या निवडामुळे या तलावाच्या पाण्यामध्ये वसत करण्याची जी कल्पना आहे ती त्या ठिकाणी यशस्वी होतं. ते काम आज या ठिकाणी इथं तयार करायला मालामध्ये होऊ शकलं ही एक अतिशय चांगल्या प्रकारची गोष्ट आहे. आणि म्हणून या पद्धतीनं आपण पुढे जात जाऊ, अनेक गोष्टी करत जाऊ. त्या करण्याच्यासाठी आपल्याला अनेक हे आहे, माझी खात्री आहे की त्यासाठी औद्योगिक गुंतवणुकीचं आणि उत्पादन वाढीला प्रोत्साहन द्यायचं हे वातावरण, हे ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात की इन्व्हेस्टमेंट करावे, गुंतवणूक करण्याचं वातावरण हे इथं आपल्याला कायम ठेवायचं आहे. ते तुम्ही एखादी ठेवलं त्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना अंतःकरणापासून मी धन्यवाद देतो. या ठिकाणी काम करण्याच्यामध्ये महिलांची संख्या उंची आहे आणि त्या आपलं कर्तृत्व या ठिकाणी दाखवतात आणि उत्पादकता वाढवायला त्यांचाही हातभार या ठिकाणी आहे. त्यामुळे त्यांचंही अभिनंदन करतो. निवृत्ती त्या ठिकाणी आम्हा सगळ्यांना केलं त्याबद्दल योजकांचे अंतःकरणापासून आभार मानतो. आणि या दोन्ही संस्थेचं उद्घाटन झालं असं या ठिकाणी सांगतो. अर्थात या ठिकाणी बोलत असताना डॉक्टर जगतापांनी एक वेगळा कार्यक्रम मुलींच्या दृष्टीने हातामध्ये घेतला आणि तो कार्यक्रम काही हजार मुलींना ते राबवणार आहे. ही औद्योगिक सेवा अत्यंत महत्त्वाची. त्यांनी सांगितलं की याच्यात मी काही मदत केली, मी मदत काही केली नाही, मी फक्त शब्द टाकला. माझे एक वर्गमित्र आहे, त्या माझ्या वर्गमित्राचं नाव सायलस पुनावाला. सायलस पुनावाला हे दिवसाचे लोकांना माहिती नाही. त्यांचे वडील त्यांचं फर्निचरचं दुकान होतं. त्यांचं आज जे तयार करतात त्याचं काही नव्हतं, फर्निचरचं दुकान होतं. पण सायलस होता माझ्याबरोबर कॉमर्स कॉलेजला होतं आणि त्यांच्या डोक्यात एक गोष्ट होती, त्यांना आवड होती घोड्यामध्ये. आणि मग त्यांनी घोडे खरेदी केली आणि घोडे रेस कोर्ससाठी जे वापरायचे त्यावेळी त्यांच्या डोक्याची कल्पना आली की घोड्याचं रक्त काढून त्यापासून ते आपण औषध करू शकतो. आणि त्याच्यामध्ये त्यांनी लक्ष घातलं आणि एक व्हॅक्सिन त्याचं तयार केलं. आज त्यांचं व्हॅक्सिन जगात गेले. जगामध्ये तुम्ही लक्षात घ्या, जगामध्ये जी 5 मुलं जन्माला येतात त्या 5 मधली 3 मुलं सायलस पुनावाला यांनी जे व्हॅक्सिन तयार केलं ते त्या ठिकाणी वापरलं. आणि हे जगामध्ये 156 देशामध्ये त्यांचं हे सायलस त्यांचं हे व्हॅक्सिन जातं. आणि त्याच व्हॅक्सिनचा एक भाग आज मुलींना एक विशिष्ट कामाच्यासाठी काळजी घेण्याच्यासाठी त्या व्हॅक्सिनचा डोस द्यायची गरज आहे. त्याची आवश्यकता झाल्याच्यानंतर डॉक्टर जगताप आणि त्यांचे सगळे सहकारी जे मेडिकल सेलमध्ये काम करतात त्यांनी याच्यात लक्ष घातलं. मी फक्त पुनावाल्यांच्याकडे शब्द टाकला की काही आता व्हॅक्सिन आम्हाला मोफत द्या. आणि त्यांनी काहीतरी 8 ते 10,000 व्यक्तींना त्या ठिकाणी व्हॅक्सिन देता येईल अशा प्रकारचं व्हॅक्सिन त्यांच्याकडे दिलं. आणि त्यामुळे हा कार्यक्रम आज या ठिकाणी सुरू झाला. त्याबद्दल वैद्यकीय क्षेत्राच्या सगळ्या डॉक्टरांना धन्यवाद देतो. आणि त्याहीपेक्षा ज्यांनी व्हॅक्सिन तयार केलं आणि व्हॅक्सिन मोफत दिलं तर पुनावाला आणि त्यांच्या कंपनीचे त्यांचे सगळे घटक यांचाही मी या ठिकाणी आभार करतो, धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.